आपण आता जस्ट आता गुळ कसा बनवतोय पाहिला बरोबर आहे. आता गुळ बनल्याच्या नंतर असे साधे असं मग असतं मग आपला आंघोळीच्या मग्यासारखं त्याच्यामध्ये झुडकं टाकून असे डे बनवलेले पाहिजे. आता 2 आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसलं तुम्हाला 2 डे दिसतात माझ्या हातामध्ये. आता ही आहे पहा, ही कलरवाली दिसते आणि याच्यामध्ये काय फरक असेल रे? हा, एक आहे केमिकल युक्त, एक आहे नॉन केमिकल म्हणजे नॅचरल, बरोबर आहे. आता मला सांगा कोणती केमिकल असेल रे? आपल्याला लगेच रंगावून कळालं की ही केमिकल आहे, बरोबर की नाही. आणि ही काय बरं? नॉन केमिकल. आता मला सांगा याच्यामध्ये केमिकल मिसळलं म्हणजे काय म्हणत? कलर मिसळलेला आहे. मग आता ही काय बरं? याच्यात कलर मिसळलं. मग शरीरासाठी कोणती आवश्यकता रे? शरीरासाठी चांगली कोणती आहे? ही आहे. पण आपण काय करतो तर रंगाला आपण काय करतो? खरेदी करतो, बरोबर की नाही. तर मग अशा पद्धतीनं 2 प्रकारे या ठिकाणी गुळ बनवते. आता याची मागणी वाढली. आता शहरामध्ये लोक हे गुळ घेतात, खेड्यात लोक कोणता घेतात रे? कारण यांना माहिती हा भारी दिसायला, कलर चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आपण जे दिसतं तसं नसतं. आता जे प्रोटीनयुक्त आहे, जे शरीराला चांगलं आहे तेच घ्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर आता लक्षात ठेवा, तुम्ही कुठे जरी गेला तर आपल्या आईवडिलांसोबत जर गेला तर तुम्हाला काय करायचं? नॉन केमिकल युक्त जे आहे तेच तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या ठिकाणी घ्यायचं आपल्याला. आलं लक्षात? तर आपण याच्यानंतर बॉयलर पाहणार होतो. त्याचं बॉयलर छोटं बॉयलर असते आणि ते ऊस कसा टाकायचा हे पाहणार होतो, बरोबर नाही. आणि नंतर आपण परत येणार आहे, बरोबर नाही. चल